रामदास कदमांनी एक आरोप केला आहे की 2 दिवस बाळासाहेब ठाकरे यांचा बॉडीचा छळ करण्यात आला. नाही, मी याच्यापूर्वीच मला त्याच्यामधला खुलासा केलेला आहे. ते रामदासबाईंना माहीत असेल, मला त्या प्रक्रियेमध्ये मी नव्हतो. पण या गोष्टीला एवढे दिवस झाले, दसरा मेळावा त्या ठिकाणी एक पक्षाची विचारधारा मांडली जाते, अशा पद्धतीचं राजकारण होतंय कुठंतरी, ते पटतंय का? हे बघा, रामदासबाईंनी बोललं, मी त्यांच्या नेत्यावर मी बोलणं उचित समजत नाही. त्यांना काही माहीत असेल ते बोलले. हो, अनिल परब अपहरणूक दावा दाखल करणार आहे रामदास कदमावर अशी प्रतिक्रिया आज दिलेली आहे. करू द्या ना, शेवटी प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे. शेवटी त्यांच्या अब्रू नुकसानीचा दावा जरी दाखल केला तर रामदासबाई सक्षम आहे. संजय राऊत म्हणतात की याची किंमत रामदास कदमांना मोजावी लागणार. त्याची संजय राऊतची आहे कुठे किंमत? त्यांनी बोलू नये, त्यांनी वाट लावली, त्यांनी बोलू नये. 10 तारखेला एकनाथ शिंदे साहेब जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर असं समजतं आहे आणि मोठे नेते त्यांचा प्रवेश आपल्या जळगाव जिल्ह्यात आपल्या शिंदे गटात होणार आहे. निश्चितपणाने काही माजी आमदारांचा प्रवेश होणार आहे आणि तारीख अजून फायनल नाही, पण 10 किंवा 12 तारखेला होईल. दसरा मेळावा नुकताच झालेला आहे. सरकारवर शेतकऱ्यांच्या बाबतीत प्रश्नांवरती तासारे ओढले गेलेले आहेत उद्धव ठाकरे गटातर्फे. आपण शेतकऱ्यांकरता सरकार जी पाहिजे ती मदत करण्याकरता तयार आहे. आपण बघत असाल की जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये 30 मंडळाच्या वरती मंडळ आता बाधित आहे. काहीची सततचा पावसाचा सुद्धा पंचनामे करण्याकरता आम्ही प्रयत्न करत आहोत. या खरडून गेलेली जमीन असेल किंवा वाहून गेलेली जमीन असेल, नुकसान झालेले पिकं असतील किंवा इतर जे मागच्या काळामध्ये पीक विम्याचे पैसे, केळीचे जे बाकी आहेत ते लवकरात लवकर मिळावे, ही मदत सुद्धा लवकरात लवकर दिवाळीपर्यंत मिळावी याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत आणि मुख्यमंत्री सुद्धा त्याच्याकरता पॉझिटिव्ह आहेत. उद्धव ठाकरेंनी थेट इशारा दिलाय रस्त्यावर उतरण्याचा. उतरायलाच पाहिजे. रस्त्यावर विरोधी पक्षाचं कामच आहे रस्त्यावर उतरावं. फक्त रस्त्यावर चिखल आहे का नाही ते बघावं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा आहे. यावं, दोघं भावांनी एकत्र यावं, निश्चित यायला पाहिजे. पण संजय राऊत नावाचा भटजी जोपर्यंत आहे तोपर्यंत हे शक्य जुळेल असं मला वाटत नाही.